आणि त्यानंतर सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध अन्वी 11 हा सामना म्हणजे अन्वी 11ला देखील बॅक टू बॅक मॅच खेळायला लागेल. आणि शेवटचा सामना गुरुज पुणे वॉरियर विरुद्ध अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन असा सामना असेल. म्हणजे आजच्या 6 मॅचचं शेड्यूल तुम्हाला आम्ही सांगितलंय आणि ते शेड्यूल आपल्या ग्रुपवरती देखील टाकलं जाईल आणि क्रिक हिरोज या ॲपवरती देखील ते शेड्यूल आहे. म्हणजे तुमची मॅच कधी आहे ह्या 6 मॅच तुम्हाला आत्ताच कळलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्हाला वाटत असेल की विनर विरुद्ध विनर किंवा लुजर विरुद्ध लुजर अशी मॅच नाही आहे. ह्या 6 मॅचचा शेड्यूल आलं प्रत्येक टीमला 3 मॅच आणि कंपल्सरी प्रत्येक टीम बरोबर आजच्या प्रत्येक टीम बरोबर तुम्हाला आज मॅच खेळायचीच आहे. हॅलो, चला एका लाईन मध्ये आतमध्ये यायचंय. टीम सचिन ढवळे प्रहार 11 एका लाईन मध्ये आतमध्ये यायचंय. चला आता लगेच आपण मॅच सुरू करणार आहोत आणि आज 16 मिनिटं तुम्हाला दिली जातील. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. 16 मिनिटांमध्ये 5 ओव्हर पूर्ण नाही झाल्या तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल आणि नंतर परत 3 मिनिटं लावले जातील आणि त्यानंतर जरी ओव्हर नाही संपली तर आणखी एक खेळाडू सर्कलच्या आत. म्हणजे जसजसा वेळ जाईल तुमचे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतले जातील याची नोंद घ्या. त्यामुळे तुम्हाला 16 मिनिटांमध्ये तुमच्या 5 ओव्हर संपवाव्या लागतील. आज IPLचा मखमली आवाज कुणाल दाते सरांचा आवाज या मैदानामध्ये घुमताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पुणे तिथे काय उणे शैलेश निवंगणे सर देखील आज मैदानामध्ये आपल्यासोबत जोडले जातील आणि एक दमदार नियोजन आज आपल्याला पाहायला मिळेल. रोहितजी लायगुडे, स्वराजजी पोकळे आणि त्याचबरोबर संपूर्ण पुणे प्रीमियर लीगची टीम या स्पर्धेसाठी सज्ज होताना आपण पाहतोय. आणि आज मैदानामध्ये अनेक संघ मालक देखील आपल्या मॅचचा आनंद घेण्यासाठी येतात. काल अगदी पाहिलं तर निखिल शेठ मुत्ता U11 हा संघ मात्र क्वालिफाईड झाला आणि त्याचे संघ मालक निखिल शेठ मुत्ता यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत. आजच्या दिवसाचा पहिला सामना हा मैदानामध्ये खेळला जातो. एका बाजूने अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल सचिन ढवळे प्रहार 11. स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर बॉलची बॅग घेऊन चे बॉल बॉय मित्र स्वयंपोळ आज मैदानामध्ये घेऊन जातात ते चेंडू आणि असे दर्जेदार आयोजन आज आपल्याला या स्पर्धेमध्ये दरम्यान पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजन आणि शिस्तबद्ध स्पर्धा पण आपण ही स्पर्धा पाहतोय. हॅलो, सचिन ढवळे प्रहार 11 आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. सचिन ढवळे प्रहार 11 आपला एक अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या.
पहिली मॅच आणि पहिला मॅचला इथे सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज मोबिन. मोबिन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. म्हाळुंगे बानेरचा हा खेळाडू आणि एक चांगला गोलंदाज म्हणून मोबिनकडे आपण सातत्याने पाहतो. आणि आज मोबिन आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी इथे सज्ज झालाय. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. चला ते आयोजक ते पोल बाहेर घेतील तोपर्यंत मॅच चालू ठेवा. आपल्या कमिटी मेंबरला विनंती. आवी दादा आजच्या दिवसाचा पहिला सामना. अनिकेत काटे संघाचा कर्णधार बॅटिंगसाठी तयार. तर नॉन स्ट्राईकला असेल तेजस भंडारकर बॅटिंगसाठी तयार. गोलंदाजी मार्कवर मोबिन आणि मॅच अगदी सुरुवात होते. पहिला चेंडू मैदानामध्ये टाकला जाईल. पहिला चेंडू ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेबरोबर धावफलकाचा श्री गणेश. शार्पी बंद करा. वरती अजून वर जाऊ एकदम. बॅट्समनला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. एक सिंगल धावेने धावफलकाचा श्री गणेश होते. अजिंक्य विशेष स्पोर्ट फाउंडेशनचा धावफलकाला झालेली सुरुवात. मोबिन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चांगली सुरुवात मोबिनची आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच 16 मिनिटांमध्ये तुम्हाला या 5 ओव्हर संपवावे लागतील. त्यामुळे आता तुम्हाला थोडं फास्ट खेळावं लागेल. ती वेळेमध्ये आज स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. मोबिन परत एकदा गोलंदाजी मार्कवर पण यावेळेस समोर असेल तेजस. एक चांगला बॅटर आहे तेजस आणि आज तेजसला टीमसाठी मात्र एक चांगली बॅटिंग करावी लागेल. हा चेंडू आपण पाहतोय. फायनलिंग दरम्यान खेळला असता एक सिंगल धाव. परत एक सिंगल धाव. सिंगल धावेने मात्र धावफलकाला सुरुवात. सिंगल धावाने आज धावफलकाची सुरुवात होते. मोठ्या फटक्यांवरती मात्र नियंत्रण ठेवण्याचं काम मोबिनने आतापर्यंत केलंय. कारण काल आपण पाहिलं स्पर्धेची जेव्हा सुरुवात झाली पहिला चेंडू अगदी पाहिला तर षटकाराने सुरुवात झाली होती. पुणे प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेळून मॅचला सुरुवात झाली होती. स्पर्धेला सुरुवात झाली होती. दमदार सुरुवात झाली होती. आज देखील एक दमदार आयोजन दमदार सुरुवात आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. मोबिन परत एकदा राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र अनिकेत काटेने समोर खेळलेला फटका गोळीच्या वेगाने जाईल. सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. अनिकेत काटेच्या बॅट मधनं आलेला चौकार. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज टीमचा कॅप्टन अजिंक्य विशेष स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी लढताना मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेस चेंडू उडवला आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. अजिंक्य विशेष संघाला बसलेला पहिला झटका. फलंदाज अनिकेत काटेबाद. नवनाथ पाठकने टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला. वतन पाठक नवीन पाठकने टिपलेला एक सुंदर झेल पाहायला मिळाला. विकेट गमावली गेली आणि ते ज्या पद्धतीने अनिकेतने सुरुवात केली होती चौकार खेळला होता आगाज केला होता पण तो या मॅचला जास्त धावांचा अंजाम पर्यंत पोहोचू शकला नाहीये. पण येणाऱ्या फलंदाजाला आता एक चांगली बॅटिंग करावी लागेल. एक सुंदर आयोजन नियोजन. पुणे प्रीमियर लीगने मात्र कोणत्याही प्रकारची कमतरता हाफपिच क्रिकेटचं सोडली नाहीये. हाफपिच क्रिकेट आज मात्र मोठ्या उंचीवरती पोहोचवण्याचं काम पुणे प्रीमियर लीग रोहित दादा लायगुडे आणि त्याचबरोबर स्वराज पोकल्या संपूर्ण पुणे प्रीमियर लीगच्या टीमने मात्र केलं. कानपी कुंभार असतील त्याचबरोबर आमचे ऋषी लोकरे आणि बरेचसे साहिल दादा प्रशांत दादा या सर्वांनी मात्र एक मोठं आयोजन करत असताना कोणत्याही प्रकारची कमतरता या स्पर्धेला राहणार नाही याची काळजी मात्र घेतली. यावेळेस परत एकदा चेंडू हवेत उडवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. वतन पाठक प्रयत्न केला पण चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. दहा धावा 10 रन. 2 चौकार यावर मध्ये आले. 2 सिंगल धावा आल्या. 1 विकेट देखील आली. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मोबिन परत एकदा गोलंदाजी मार्कवर. बाळंगीचा स्टार गोलंदाज
एक चांगला गोलंदाज माळुंगीचा आपण पाहतोय. आज मैदानामध्ये पुणे प्रीमियर लीग गाजवण्यासाठी सज्ज झालाय आणि ते हा चेंडू देखील पाहिलं तर डॉट बॉल आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा, 10 रन ऑन स्कोर बोर्ड. 10 धावा, एक चांगला धावफलक इथे बनवला गेलाय. खरं तर 5 ओव्हरची मॅच काल आपण पाहिलं. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जवळपास 100 धावा बनवल्या गेल्या होत्या. निखिल शेठ मुत्ता युवा मंच संघाने काल 100 धावांचा विक्रम रचला आणि त्या 100 धावा पूर्ण करत असताना संघाला मात्र दमछाक झाली, पराभव पत्करावा लागला आणि तिथून निखिल शेठ मुत्ता 11 हा मात्र टॉप 8 मध्ये दाखल झाला. काल अगदी पाहिलं तर क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशनने देखील दमदार खेळ केला. 3 पैकी 3 मॅच जिंकत त्यांनी टॉप 8 मध्ये आपली दावेदारी सिद्ध केली. आज टॉप 8 मध्ये दाखल होणारे 2 संघ कोण असतील? सचिन ढवळे प्रहार 11 असेल की अजिंक्य स्पोर्ट फाउंडेशन असेल, गुरुज पुणे वॉरियर्स असेल की अन्वी 11 असेल. कोणते 2 संघ आज टॉप 8 मध्ये दाखल होतील आणि कोणत्या 2 संघांचा प्रवास मात्र आज इथेच थांबेल? पुणे प्रीमियर लीग खेळण्यासाठी पुढच्या वर्षीची प्रतीक्षा त्यांना करावी लागेल. हा चेंडू इथे मात्र व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. साहिल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. साहिल परदेसी गोलंदाजी मार्कवर आता आपल्याला पाहायला मिळेल. राईट मुहूर्त विकेटचा मारा साहिल परदेशीचा. यावेळेस मात्र फाईन लेग दरम्यान चेंडू गेला, रनआउटचा चान्स, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा गाफील होता. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली, वेगवान धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. व्हाईट +1 एक्स्ट्रा धावा देखील इथं आल्या. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या ओव्हरमध्ये एकही चेंडू अजून काउंट झाला नाहीये. जवळपास 2 चेंडू व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धावपेक्षा 3 धावा फ्री मध्ये आतापर्यंत या ओव्हरमध्ये बनवताना आपण पाहिलं. 13 धावा धावफलकावरती आपण आतापर्यंत पाहतोय. त्यावेळेस चेंडू हा मात्र चांगला फटका, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तयार. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होते. एस्टेच्या मागे टीमचा कॅप्टन अमित तांबेला आपण पाहतोय. हाफ पिच क्रिकेट असेल, फुल पिच क्रिकेट असेल, एक मोठं नाव ज्याने मात्र त्याच्या नावाचा डंका पिंपरी चिंचवड मधूनच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या नावाचा डंका वाजवला, तोच आता मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहतोय 15 धावा, 15 रन. एक फलंदाज बाद, 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. नवीन बॅटर बिकी दास मैदानामध्ये दाखल झाला. बिकी दासच्या बॅट मधनं कडक शॉट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या मॅचचा हा पहिला षटकार बिकी दासच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत फटका होता. षटकाराची मोहर त्या चेंडूवरती लावली होती. आज बिकी दास स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस बॅटवरती चेंडू आला नाही. टार्गेटचा प्रयत्न देखील झाला. एकच सिंगल धाव. बॅकअप मात्र चांगला होता, त्यामुळे केवळ एकच सिंगल धाव. शार्पी लाईट वरती ठेवा आता सध्याला. ज्यावेळेस चौकार षटकार गेला त्यावेळेस 1 मिनिटासाठी परत लावा आणि परत आहे तशी वरती घेऊन जा. 22 धावा, 22 रन. 1.5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आप्पासाहेब खेडेकर यांचं शुभागमन या ठिकाणी होतं. या स्पर्धेसाठी मात्र फार मोठा हातभार ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला ते आप्पासाहेब यांचं शुभागमन. सहर्ष स्वागत. फलकावरती आपण पाहतोय हा चेंडू डॉट बॉल आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा, 22 रन. 22 धावा या धावफलकावरती आतापर्यंत बनवले जात आहेत. तब्बल 1,25,555 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेली भव्य दिव्य हाफ पिचची एक सर्वात मोठी स्पर्धा. आज ही स्पर्धा फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहिली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचा डंका वाजला जातो. कारण हाफ पिच क्रिकेटसाठी इतकं मोठं आयोजन हे मात्र आजपर्यंत कोणी केलं नाही आणि कोणी करू शकेल असंही वाटत नाही. गतवर्षी आमची चर्चा चालली होती. रोहित लायगुडेंनी ज्यावेळेस पहिलं पर्व घेतलं सर्वांनी इच्छा व्यक्त केली की पुढच्या वर्षी देखील ही स्पर्धा अशीच व्हावी.
पण रोहित लायगुडेंनी मागच्या वर्षी सांगितलं होतं पुढच्या वर्षी स्पर्धा होणार आणि यापेक्षा दमदार होणार, राडा पुढच्या वर्षी देखील होणार आणि यापेक्षा राडा जास्त होणार आणि पोरं परत एकदा ना ऐकणार आणि पोरांनी परत एकदा तोच ध्यास घेऊन परत एकदा मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार झालेले सर्व पुणेकर मंडळी, पुणे जिल्ह्यातील स्टार खेळाडू, हप्पीचे तामी गामी तारे सितारे आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. स्विचचा सुंदर फटका, चेंडू जाईल वेगाने सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 26 रन, 26 धावा. त्या धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत केलं. चिन्मय घंटेचं मात्र स्वागत आणि इथे परत एकदा जोरदार फटका आणि यावेळेस चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क, षटकार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार. या स्टेटवरती आपण पाहू शकतो रोहितदादा लायगुडे आणि त्याचबरोबर स्वराज पोकळे या स्पर्धेचे आयोजक आणि त्याचबरोबर IPLचा मखमली आवाज कुणाल दाते सरांना आपण आज पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान ऐकणार आहोत. खरं तर मोठमोठ्या स्पर्धा IPL मध्ये ज्या आवाजाने मात्र आपली जादू आणि आपली छाप सोडली, कुणाल दाते सरांचा आवाज आज पुण्यामध्ये हप्पीच क्रिकेटसाठी पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान झळकताना पाहायला मिळेल. खरं तर मला वाटते कुणाल दाते सर पहिल्यांदाच हप्पीच क्रिकेटसाठी समालोचन करताना पाहायला मिळतील. खास करून मुंबईला भरपूर त्यांनी हप्पीच क्रिकेटसाठी समालोचन केलं असेल, बॉक्स क्रिकेटसाठी केलं असेल, पण पुण्यामध्ये हप्पीच क्रिकेटसाठी पहिल्यांदा कुणाल दाते सरांचा आवाज हा मात्र आज तुमच्यामध्ये तुमच्या कानावरती एक गोड आवाज पडताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहतोय 33 धावा, 2.4 चेंडूचा खेळ आज आतापर्यंत इथे आपण पाहिला. 33 धावा, एक फलंदाज बाद, 33 रन, 2.4 चेंडूचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. त्यावेळेस हा चेंडू परत एकदा भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. स्पर्धा पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा, मर्दा. कॅच आउट घेणार चारदा, गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धैर्यत 13 मेला खेळ खट्याळ. 39 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 39 धावा. तेजस भंडारकर आणि त्याचबरोबर बिक्की दास या जोडीने मात्र धुमाकूळ घातलाय. अमित तांबे आणि प्रहार 11 संघासमोर एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. परत एकदा चेंडू वाह, 100 कॅच, अफलातून झेल, अप्रतिम, अविश्वसनीय, सुंदर झेल इथे मात्र टिपला. जय विजय च्या नावामध्ये जय पण आहे आणि विजय पण आहे आणि त्याने टिपलेला एक सुंदर झेल, फलंदाज इथे बाद. पुण्यात धैर्यत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार, राडा होणार. थँक्यू विजय. या स्पर्धेचे आयोजक स्वराजदादा पोकळे, रोहितदादा लायगुडे, कानिपजी कुंभार, परेशजी जाधव, साहिलजी चाकणकर, श्रीयकजी गव्हाणे, ऋषी लोहकरे, ओम वारे, प्रसादजी पोकळे, अप्पासाहेब खेडेकर, सुधीरजी शिर्के, त्याचबरोबर परेशजी मरगळे, पप्पू कुचेकर, अभि इंगुळकर, पप्पू यादव, विशाल पोकळे, ओम चव्हाण, आयुष गाडे आणि मंथन हगवणे यांनी मात्र या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान दिलं. या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये या सर्वांना आपण पाहिलं आणि या स्पर्धेला न्याय देण्याचं काम दुसऱ्या पर्वामध्ये देखील अगदी उत्कृष्ट दिशा गेलं. टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता कुणाल काकडे सर आणि त्याचबरोबर आमचे बोलबाय मित्र तुषार चव्हाण आणि स्वयंपोळ यांना तुम्ही लाईव्हवरती पाहू शकता. इथे परत एकदा फटका चांगला खेळलाय आणि इथे देखील चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार. निखिल शेठ मुत्ता यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर स्थान पण व्हायचंय. टीमचे संघ मालक देखील आणि काल संघ क्वालिफाईड देखील झालाय. चमकवून टाकणार ओहर,
असं वाटलं विकेट गेल्यानंतर धावफलक शांत होईल, पण बिकीदास शांत होणार नाहीये. अमित समोर त्याने खेळलेले 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले, कारण अमितची गोलंदाजी बिकीदासला चांगलीच माहिती आहे. एकाच संघात अनेक वर्ष खेळणारे खेळाडू, पण आज पुणे प्रीमियर लीग मध्ये विरुद्ध खेळताना आपण पाहतोय. ही मजा आहे प्रीमियर लीगची आणि तीच मजा आज सर्वांना मिळणार. परत एकदा स्विच बॅक टू बॅकचा तिसरा बिकीदास ब्रँडेड षटकार. आपलं पुणे आपली स्पर्धा. पुणे प्रीमियर लीग फार उंचीवर जाण्याचं कारण हेच आहे, ज्यामध्ये हाफपिच क्रिकेटच्या खेळाडूंनी त्यांच्या खेळाचं कर्तव्य दाखवलं आणि बिकीदासने समोर अमित तांबे सारखा एक ताकदवान गोलंदाज असताना 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावलेत. बॉल टाकताना भोंगे वाजवू नका ही विनंती आहे प्रेक्षकांना. आनंद घ्या, कारण मला माहिती राडा होणार, प्रेक्षक पण ना ऐकणार. नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉल वरती आणखी एक षटकार. काय बॅटिंग करतोय बिकीदास. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. विक्रम नोंदवला जाणार का पहिल्याच मॅच मध्ये. इथे बिकीदासने धावांचा पाऊस मैदानामध्ये पाडलाय. खर तर एखादी गोष्ट तुम्ही करत असता तर मनापासून करा आणि ती मनापासून केलेली गोष्ट देवापर्यंत पोहोचते. ही स्पर्धा आयोजन करत असताना देखील रोहित लायगुडे यांनी कोणत्याही प्रकारची कमतरता सोडली नाही आणि ते 5व्या चेंडूवरती चौकार. आणि त्याचबरोबर तिचे 1 मिनिट 14 चेंडू मध्ये बिकीदासने 51 धावा पूर्ण केल्या. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये 14 चेंडू मध्ये 51 धावांचा भन्नाट खेळ बिकीदासचा आपण पाहिला. याच ओव्हर मध्ये त्याने तोडफोड केली आहे. परत एकदा हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक तयार. यावेळेस मात्र चौकार मिळणार नाही, षटकार मिळणार नाही, पण एक सिंगल धाव मात्र मिळाली आहे. मला वाटतं 4था षटकार ज्यावेळेस 3रा षटकार त्याने ज्यावेळेस खेळला त्या पायाला काहीतरी दुखापत झाली, पण त्याने अजून देखील विचार केला की मी टीमसाठी मैदानामध्ये खेळत राहणार. आणि काय बॅटिंग करतोय बिकीदास. 15 चेंडूमध्ये 52 धावा बिकीदासने आतापर्यंत बनवल्या. स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहितदादा लायगुडेने कोणत्याही प्रकारची कमतरता या स्पर्धेसाठी ठेवली नाही. हाफपिच क्रिकेटसाठी लेदर बॉलचं विकेट मात्र इथे आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आणि त्या विकेटवरती खेळण्याचा आनंद मात्र खेळाडू मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या आनंदाने घेतात. खरं तर काल उद्घाटन सोहळा होता. कोणती स्पर्धा नसेल ना पुण्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये ना कुठेच की उद्घाटन सोहळ्यासाठी 16च्या 16 संघ एका वेळेस मैदानामध्ये हजर होते. आणि त्या 16 संघांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा दिमागदार उद्घाटन सोहळा आपण पाहिला. फटाक्यांची आतिषबाजी पाहिली. IPLच्या धर्तीवरती आपण पाहिलं की उद्घाटन समारंभ करत असताना फटाक्यांची आतिषबाजी होती. ती आतिषबाजी काल पाहताना अगदी नेत्र अगदी सुकावले होते, कारण हाफपिच क्रिकेटला इतकं मोठं ग्लॅमर निर्माण करून देण्याचं काम रोहितदादा लायगुडे आणि पुणे प्रीमियर लीगने मात्र मोठ्या प्रमाणामध्ये केलं. आणि आज अगदी पाहिलं तर IPLचा मखमली आवाज देखील आज आपल्यामध्ये घुमताना पाहायला मिळेल. खरं तर हा आवाज यूट्यूबवरती ऐकताना इतका आनंद होतो ना की त्याचा आवाज ऐकल्यानंतर ते मोटिवेशन जे मिळतं ते मोटिवेशन आज मैदानामध्ये आज आपल्यासमोर नाही दिले. आज फक्त 12वा खेळाडू जो प्लेइंग 11 असेल तोच खेळू आतील. नवीन गोलंदाजी मार्फत विजय. अंतिम षटक असेल या इनिंगचं. 70 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सोबत आमचे शैलेश निवगुणे सर देखील आज आवाज त्यांचा देखील घुमेल. पुणे प्रीमियर लीगचा दगदगता आवाज. आणि ज्यांनी मात्र पुणे यामध्ये समालोचन करत असताना त्यांच्या नावाची ख्याती आता मुंबईपर्यंत पोहोचवली ते आमचे शैलेश निवगुणे सर देखील आज समालोचन करताना आज आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहते बाउंड्री जवळ थांबवला गेलाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव पूर्ण होईल. आणि ते अतिरिक्त धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा येत आहेत. धावफलक अगदी वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. चांगली धावफलक इथे मात्र बनवले गेले. 73 धावा. असं वाटलं होतं या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50-55 पर्यंत अजिंक्य BCS स्पोर्ट फाउंडेशन थांबेल, पण ज्या वेळेस बिकीदास मैदानामध्ये आला त्याची बॅट जी मैदानामध्ये चालायला लागली त्याने केलेला जबरदस्त खेळ, विशेषतः अमित तांबे सारख्या गोलंदाजावरती त्याने आक्रमण केलं.
आणि जवळपास एक मोठा धावफलक इथे मात्र उभा राहताना आपण पाहतोय. परत एकदा चेंडू समोर खेळून काढला. जय विजय तिथे चांगली फिल्डिंग केली आहे. एक झेल जय विजयने चांगला टिपला होता. एका हाताने टिपलेला एक सुंदर झेल आपण त्याचा पाहिला. पण तो झेल टिपल्यानंतर धावफलक थांबला नाही. तो आणखी वेगाने पुढे धावायला लागला. स्ट्रायकिंग एंडवरती आता असेल बिकी दास. 17 चेंडूमध्ये 55 धावांचा भन्नाट खेळ मैदानामध्ये सुरूच आहे. हा चेंडू परत एकदा मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि ते विकेट सॅक्रिफाईस केले जाईल कारण बिकी दास स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं आहे. आणि तिथे फलंदाज बाद होईल मनोज इथे बाद होईल. एक सिंगल धाव धावफलकावरती नोंदवली जाते. कुणाल दाते सरांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. खरं तर आज कुणाल दाते सरांना ऐकण्यासाठी देखील अनेक प्रेक्षक मैदानामध्ये येतील आणि त्यांच्या आवाजाची जादू आज पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. एक सुंदर आवाज, अनेक साऱ्या गोष्टी आहेत. विशेषतः त्यांच्या कविता ह्या मात्र आज सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकतील. टीम मात्र धावांनी ओलीचिंब होईल तर प्रेक्षक राजा हा मात्र कुणाल दात्यांच्या आवाजामध्ये मंत्रमुग्ध होऊन जाईल. 75 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि हा चेंडू परत एकदा मोठा तडाखा आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. 81 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 81 रन. परत एकदा मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर. गडी चमकवून टाकणार ओहर. कॅप्टन सहसारीच मेजर. तणका बसणार चौकार शिक्सर. मैदान तुमचं पण ठिकाण. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. यानंतरची मॅच अन्वी 11 विरुद्ध गुरुज पुणे वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. मी सचिनजी पांगारे यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. साहिलजी चाकणकर आणि सचिन बाबा पांगारे यांना विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन अन्वी 11 विरुद्ध एका बाजूने आपण पाहिलं तर गुरुज पुणे वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन सचिन दादा पागारे आणि शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. एक सुंदर टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने PPL आणि दुसऱ्या बाजूने जब्बा वॉरियर्स. हाच कॉल तुम्हाला करायचा आहे आणि या कॉल नंतरच पुढची गतिविधी केली जाईल. मी सचिन दादांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचा आहे. PPL असा कॉल आणि कॉल आलाय. जब्बा वॉरियर्स म्हणजे अन्वी 11 ने नार्विकेचा कॉल जिंकलाय. अभिनंदन करण. कसं वाटतंय करण? गतवर्षी देखील तू कॅप्टन होतास आणि या वर्षी देखील तू कॅप्टन आहेस. काय वेगळं पण वाटलं या वर्षी स्पर्धेमध्ये? रोहित दादांना आता काय बोलू तेच कळत नाही. म्हणजे ऑफपिच क्रिकेटला एवढा मोठा प्लॅटफॉर्म देणं हे आमच्यासारख्या क्रिकेटरांना खूप भाग्य लागलंय. म्हणजे PPL आता लहान लहान पोरं बघितली आपण जी आत्ता क्रिकेट खेळायला चालू करतात तर त्यांच्या तोंडामध्ये PPLचं नाव आहे. म्हणजे आता ही टुर्नामेंट कुठल्या लेवलला पोहोचली ती लहान लहान पोरं सांगतील पुढे जाऊन. येस. टॉस तर जिंकलाय. निर्णय काय घेतलायस? आम्ही फर्स्ट बॉलिंग करू. खूप सारे शुभेच्छा. आणि माझ्यासोबत विकी थोरात माझ्यासोबत आहे. खरं तर गत वर्षीचं एक खंत होती की विकी थोरात या स्पर्धेमध्ये खेळत नव्हता कारण त्याचा विवाह सोहळा होता आणि त्याच वेळेस ही स्पर्धा होती. त्यामुळे विकी थोरात या स्पर्धेमध्ये खेळणार नव्हता. पण आज प्रेक्षक देखील खुश आहेत की विकी थोरात या स्पर्धेमध्ये खेळणार आहे
आणि त्याची दहाड या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहे. पण विकी थोरात, तुझं म्हणणं काय? गतवर्षी स्पर्धा तू बाहेरनं पाहत होतास, आज आतमध्ये काय वाटतंय? आज खेळतोय PPL. मागच्या वेळेस फक्त बघायला मिळाली होती काही कारणास्तव, पण आज खेळतोय त्याचा आनंद आहे. आणि माझे ते टीम आहे माझी गुरु पुणे वॉरियर्स, ह्यांना मी चांगलं खेळा, हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे की आप्पीच टेनिस क्रिकेटचा. अशी टुर्नामेंट परत होत नाही, या पुण्यात पण नाही होणार आणि महाराष्ट्र पण होणार नाही. तर तुम्ही तुमचे 100% द्या, खेळा आणि जिंका. यस, धन्यवाद. आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासोबत सचिन दादा आहेत. सचिन दादांचा देखील मनापासून धन्यवाद, साहिल दादांचा देखील मनापासून धन्यवाद. आणि आता आपण लगेचच मैदानामध्ये जाऊया. एक सुंदर मॅच मैदानामध्ये सुरू आहे. टॉस अपडेट तुमच्यापर्यंत पुढच्या मॅचचा पोहोचलाय. अन्वी 11 टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गुरुज पुणे वॉरियर्सला प्रथमतः बॅटिंग करावी लागेल. पण सुरू असलेला सामना देखील आपण पाहतोय. सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध अजिंक्य बिसेस स्पोर्ट फाउंडेशन. अजिंक्य बिसेस स्पोर्ट फाउंडेशनने 87 धावा बनवल्या. 88 धावांचा जोरदार खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. अमित तांबेची बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि ती कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. ज्या आवाजाची गोडी सर्वांना लागली आणि ज्या आवाजाची आतुरता सर्वांना लागली, कुणाल दाते सरांना मी ते आमंत्रित करेल पुढच्या आवाजासाठी. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद विनोद चोरगे सर. राडा होणार, पोरं नाही ऐकणार, म्हणजेच काय, पुणे प्रीमियर लीग PPL म्हणजे प्रेस्टिजचा विषय. आणि आज परत एक वेळा खरोखर राडा होणार, पोरं नाही ऐकणार. मॅचला सुरुवात झाली आहे. सेकंड इनिंग आणि सेकंड इनिंगमध्ये लक्ष्याचा पाठलाग सुरू झाला, कारण पहिल्या डावामध्ये अर्धशतकीय खेळी तर आली, परंतु त्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे सचिन ढवळे सरांच्या या टीमला. आणि तो संघ आता मैदानामध्ये तयार आहे. पहिलाच बॉल, बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. मिड ऑनला खूप चांगला ड्राईव्ह, परंतु धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. शुभम पाटील हा गोलंदाज आणि त्याच्या समोर फलंदाज तर सज्ज आहे, परंतु काय गोलंदाजी होते, भन्नाट गोलंदाजी. सध्या पहिले दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सचिन ढवळे प्रहार 11 या टीमच्या समोर लक्ष. आणि आता मात्र बरोबर फिरवलेला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, अरे बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट, चौकार. या भागातली टीम लई टॉप, शिक्षर कॅट बॅटिंगचा. अमितच्या पॅट मधून आलाय चौकार. अखेर तिसऱ्या बॉलवरती कोंडी फोडली आहे. हा बॉल काय कडक ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. नो बॉलचा निर्णय पंचांकडून. 5 धावा मिळतील. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार. 5 धावा मिळाल्यात. अतिरिक्त 9 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. अमित खतरनाक बॅटिंग. फिरलाय बॉल. आता मात्र विकेट कीपर तेच सांगतोय शुभम पाटीलला हे टाक. हा बॉल चांगला होता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. कटर टाकलाय, बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. आणखीन एक डॉट बॉल. हेच पंच सांगत असताना उसळी घेतली या बॉलने. डॉट बॉल येतोय. शांत ठेवल्या अमितला. आता मागच्या 2 बॉलवर उडवलाय बॉल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड. हा येतोय पुणे प्रीमियर लीग सिक्सर. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नसत्यात ऐकत.
जेव्हा डीजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत 15. अमितने दमदार बॅटिंग केली आहे. जो नाही कोणाला भीत, नाव त्याचं अमित, आणि त्याच्या बॅट मधून त्या 15 धावा आल्यात. 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये 88 करायचे आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज बिकी दास. हो, पहिलाच बॉल चांगलाच आतमध्ये आणलाय बिकी दासने, ज्याने अर्धशतकही केलंय बॅटिंग मध्ये. निखिल सध्या स्ट्रायकर एंडला. पहिला डॉट बॉल. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा होता, समोर ऑफ ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे तिथे, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. हीच तर खासियत आहे या हाफ पिच क्रिकेटची. हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा वर्ल्ड कप तुम्ही पाहताय. पीपीएल म्हणजे प्रेस्टिजचा विषय. आणि काय टॅगलाईन आहे या स्पर्धेची, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. त्याचमुळे इथे राडा झालाय कालपासून. 16 संघ, 240 खेळाडू आपलं नशीब आजमावतायत. पुढे टाकलेला बॉल समोर मारलाय, फिल्डर आहे आणि अमितचा झेल टिपला गेलाय. चांगला कॅच तिथे टिपला जातोय. स्वप्नीलच्या माध्यमातून फलंदाज बाद. स्वागत आहे पुणे प्रीमियर लीग. विषय खोल आहे, पृथ्वी गोल आहे आणि क्रिकेट हा पिच आहे, त्याच्यामुळे राडा होणार, पोरं नाही ऐकणार. चांगली स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा सातत्याने होत असते. दुसरंच पर्व आहे परंतु यातच सर्व आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने आयोजन केलंय रोहित भाऊंनी, स्वराज भाऊंनी. ओ टर्न अपील आहे आणि फलंदाज बाद आहे, विकेट आहे. चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळते विकेट कीपर शुभमच्या माध्यमातून. आणि आणखीन एक धक्का दिलाय बिकीदासने. नवीन फलंदाज वतन पाठक आता फलंदाजीसाठी. आणि आता मोठे फटके मारावे लागतील सचिन ढवळे प्रहार 11 या टीमला. आणि आपण पाहतोय शरद भाऊ देखील इथे उपस्थित आहेत. सचिन ढवळे प्रहार स्पोर्ट्स कडून सचिन ढवळे सरांचे थोड्याच वेळात इथे आगमन होईल. ज्या माणसाने दरवर्षी 2-2 प्रहार प्रीमियर लीग या महाराष्ट्राला दिल्यात, या भारतीय टेनिस बॉल क्रिकेटला दिल्यात, त्यांचा संघ खेळतोय. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि सध्या त्या टीमला 88 धावा करायच्या. अंपायरचा इशारा येतोय, नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि फ्रीट असणार आहे. सगळे इंटरनॅशनल नियम आहेत आणि तेवढीच चांगली स्पर्धा आहे. खेचलाय बॉलला, फिल्डर आहे आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट रिजन मध्ये. एकच धाव इथे मिळताना दिसेल वतनला. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 18. फलंदाज निखिल. डावकुरे आताचा फलंदाज. डावकुरे आताचे फलंदाज आक्रमक असतात आणि आता तशी बॅटिंग करावी लागेल. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ सेट आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पुढे टाकलाय बॉल, ऑन ड्राईव्ह दाखवलाय, तोपर्यंत एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. या एकेरी धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 19. 2 फलंदाज बाद, 19 रन, 2 विकेट. पुणे प्रीमियर लीग आज दुसरी रात्र या क्रिकेटच्या स्पर्धेची. आणि ज्या पद्धतीने आयोजन आहे, मागे LED जी वॉल आहे त्याच्यावर तुम्हाला दिसतंय ही टॅगलाईन, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. आणि ऐकत नाही अख्खा पुणे जिल्हा खेळेगा. पुणे जिल्ह्यातील हाफ पिच क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी हे हक्काचं व्यासपीठ आहे. आणि खऱ्या अर्थाने हाच तर पाया आहे फुल पिच क्रिकेटचा. इथूनच अनेक खेळाडू येतात. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, हँड अँड आय कोऑर्डिनेशन त्याचं खूप चांगलं होतं. जगत सरकार हे नाव सध्या चर्चेमध्ये आहे, त्याच्याविषयी बोलूया.
या बॉल नंतर स्विच हिट मारलाय, बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, डोक्यावरून सहज सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. निखिलच्या बॅट मधून स्विच हिट हा स्वीट होता. चांगलं टायमिंग. चितळेच्या काजू कतलीपेक्षाही स्वीट फटका आणि या 6 धावा. खोलवा टप्प्याचा बॉल. आता मात्र परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्करने घायल केले सध्या तरी फलंदाजाला. निखिलला डॉट बॉल येतोय. अभिराजच्या विरुद्ध परत उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल अभिराजचा. आणि डॉट बॉल आता दबाव वाढवणारे ठरतील सचिन ढवळे प्रहार 11 या संघावर. 25 रन. हा बॉल सोडून दिलाय. पंच सांगतायत नो बॉल आहे. परत एक वेळा खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल म्हणजेच विषय हार्ड. अजूनही चर्चा सुरू आहे. विकेट किपर सांगतात एक्झॅक्ट बॉल कुठे पडला. पंचही त्याची शहानिशा करतील आणि मग होईल परत ती चर्चा. टीव्ही अंपायर कडे जात आहेत का. आणि पंच सध्या खूपच चांगल्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे प्रत्येक गोष्टीवर जर तुम्ही लक्ष द्याल, बॉल बॉय त्यांच्यासाठी वेगवेगळे ड्रेस, पंचांसाठी वेगळे ड्रेस, त्यातल्या त्यात जे टेलिकास्ट करणारी टीम आहे त्यांच्यासाठी, आणि मैदानाच्या आजूबाजूला भोपू वाजतायत, टाळ्या शिट्यांचा गजर होतोय, राडा चालू आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आणि म्हणून चर्चा या क्रिकेटच्या स्पर्धेची ज्या पद्धतीने आयोजन केलंय. अप्रतिम असं आयोजन रोहित लायगुळे, स्वराज पोकळे यांच्या माध्यमातून आणि त्यांना साथ देणारी ही सगळीच मंडळी आहेत. कनीप कुंभार, परेश जाधव, साहिल चाकणकर, श्रीयश गव्हाणे, ऋषी लोकरे, प्रसाद पोकळे, ओम आप्पा खेडेकर, सुधीर शिर्खे, परेश, पप्पू कसेकर. व्हाईट बॉलचा निर्णय आलाय. अभिभाऊ, पप्पू यादव, विशाल पोकळे, ओम चव्हाण, आयुष काडे, मंथन हगवणे या सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्याच्यातून हा क्रिकेटचा महासंग्राम पुढे आलाय. अख्खा पुणे जिल्हा खेळेगा. खेचलाय बॉलला, टायमिंग प्रॉपर आहे, स्क्वेअर लेगला उडवलाय, बॉल सीमा पार, येतोय षटकार. खतरनाक शॉट निखिलच्या बॅट मधून. निखिल धावा करतोय. 88 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. तिसरं षटक सध्या सुरू आहे आणि वेगवेगळे बॅनर घेऊन आलेले आहेत. आणि हीच तर खरी मजा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. ओ रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल. दोन्ही फलंदाजांनी खतरनाक वेगाने, प्रचंड वेगाने इथे धाव घेतली आहे. चांगला फटका स्क्वेअर लेगला, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा मिळताना दिसतील. 4 चौकार. मगाशी जो डायलॉग आणला होता लिहून त्या प्रेक्षकाचं मनपूर्वक आभार. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे असं पंच सांगतायत. ओव्हरची होते समाप्ती. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 37. 12 बॉल 51 धावा. या हाफ पिच क्रिकेटमध्ये या धावा होऊ शकतात आणि होतात.
भरपूर वेळेला असे जे सामन्यात हे रंगतात त्या प्रेक्षकाचं मनपूर्वक आभार. कारण हा क्रेज आहे. विकी सावंत आहे. थँक्यू विकी, तुमच्यामुळे आम्ही आहोत. खूप खूप धन्यवाद या बॅनर्ससाठी. परत एक वेळा मॅच कडे वळूया. थँक्यू tenniscricket.in. या स्पर्धेचं टेलिकास्ट सध्या tenniscricket.in वर सुरू आहे. आणि आता 12 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. 12 बॉल 51 रन. परत एक वेळा गोलंदाज तयार. आता गोलंदाजीमध्ये अनिकेत आलाय, कॅप्टन अनिकेत काठे, टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल समोर लागलाय, टो एंडला लागलाय आणि त्याचमुळे बॅट तपासली जाते बॅटर कडून, कारण एकदम टो एंडला बुंद्यात लागला. फलंदाज बाद. विकेट आली आहे. निखिल देखील परतला. आता 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. जय विजय, जय विजय तावरे फलंदाजीसाठी. चांगलं नाव आहे जय विजय. जय विजय तावरे. सुरुवातीला जसं 12th मॅनने सांगितलं जय विजय आला, मला वाटलं जय आला आणि विजय आलाय, पण तो एकच आहे जय विजय तावरे. आणि जय विजयला आता जसं नाव आहे तसं काम करावं लागेल. विजय मिळवून द्यावा लागेल, त्याच वेळेला जय जयकार होईल. सचिन ढवळे प्रहार 11 कडून त्याच्या नावाचा तो बोलबाला दाखवावा लागेल. परत एक वेळा अनिकेत. जय विजय ची दांडी गोल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय, यस्टन सवेद, एलईडी ब्लिंक होत आहेत आणि आउट. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. 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 ऋषिकेश आलाय आता. जय विजय देखील तंबूच्या आश्रयाला. ऑन हॅट्रिक, टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणहार अनिकेत. हॅट्रिक वर आहे. समोर फलंदाज ऋषिकेश. हॅट्रिक बॉल स्टंपच्या एकदम जवळ होता आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 38, 38, लॉस ऑफ 4 विकेट. 88 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 38 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या सामन्यामध्ये वरचढ आहे सध्या गोलंदाजी करणारा संघ. 9 चेंडू आणि 50 धावांची गरज. 9 चेंडू 50 धावा. षटकारांचीच भाषा आता बोलावी लागेल. बीट केलंय. यष्टीरक्षण तेवढंच दमदार आहे. यष्टींना अगदी चिटकून चांगली विकेट किपिंग बिकी दास यांच्याकडून. ओ इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. या ओव्हर मध्ये तिसरा झटका दिलाय. तिसरी विकेट अनिकेत काटेच्या खात्यात. तनका बसणार चौकार शिक्सर. मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार. साईल आला आता फलंदाजीसाठी. एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट घेतल्या आणि सध्या तरी थोडस पिछाडीवर बॅकफुटला लोटलंय. टीम सचिन ढवळे प्रहार 11 ला अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून. हो परत एक वेळा क्लीन बोल्ड. वेगाने बॉल यष्टनवर जाऊन आदळतोय. आणखीन एक फलंदाज बाद. या ओव्हर मध्ये 3 बोल्ड आणि 1 कॅच आउट. 4 विकेट घेण्यात आलेत आणि झेल जो टिपला होता तोही गोलंदाजानेच घेतला होता तो कॅच. आणि त्याच्यामुळे राडा होणार, पोरं नाही ऐकणार. काय सगळे बॅनर घेऊन आलेले आहेत प्रेक्षकांनी. तोच राडा सध्या तुम्ही पाहताय पुणे प्रीमियर लीग च्या माध्यमातून. पीपीएल म्हणजे प्रेस्टिजचा विषय.
सगळ्याच प्रेक्षकांचं कौतुक, खास करून याही बॅनरचं. वेगवेगळे बॅनर्स घेऊन येत आहेत. विकेट, आणखीन एक विकेट. महासंग्राम क्रिकेटचा रंगणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार. थँक्यू. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. पिछाडीवर संघ पूर्णपणे. सचिन डबळे, प्रहार 11 अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या विरुद्ध खेळत असताना एका पाठोपाठ विकेट गमावलेत. मोबिन, बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु कनेक्शनच नाहीये, संपर्क नाहीये, त्यामुळे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वरचढ आहे पूर्णपणे आता संघ. अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन राऊंड विकेट, लेफ्ट आर्मर गोलंदाजी करतोय, चांगला अँगल आणि डॉट बॉल इथे सातत्याने पाहायला मिळत आहेत. पुणे प्रीमियर लीग, आय लव्ह पुणे प्रीमियर लीग, PPL वर हे प्रेम आहे. बॉल समोर मारला, फिल्डर धावतायत, कवचला एक रन ते कंप्लीट होईल. आणि क्रेज सातत्याने या क्रिकेटच्या स्पर्धेची. कालची पहिलीच रात्र होते, आजची दुसरी रात्र आहे. फुल टॉस बॉल होता, बॅटचा स्विंग चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत. अरे वा, हाई बॅनर चांगला होता. क्रिकेट के सिवा नहीं सुननी हमें फेंकी हुई बातें, मैच का असली रंगत बढ़ाते. मिस्टर IPL कोणाला जाते. थँक्यू. तुमचंही जे प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिलंय, आमच्या सगळ्याच माता भगिनी, आपलंही सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जे क्रिकेटवर प्रेम करताय तुमचंही मनपूर्वक आभार. आणि या बॅनरसाठी खास करून विशेष आभार आमच्या ताईंचं, आमच्या माता भगिनींचं. रनआउट साठी अपील आहे आणि तिसऱ्या पंचाची मदतही घेण्यात आली आहे. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. PPL म्हणजेच प्रेस्टिजचा विषय आणि ते प्रेस्टिजचा विषय आज दिसतोय मैदानामध्ये आल्यानंतर. प्रेक्षकांची गर्दी, त्यातल्या त्यात आमच्या माता भगिनी, महिला वर्ग देखील आवर्जून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि हीच ती स्पर्धा आहे जिथे तुम्हाला एक हक्काचं व्यासपीठ मिळतं. इथूनच अनेक तारे सितारे. मी मगाशी जगत सरकारचा विषय छेडला होता. एक इंटरव्ह्यू मध्ये जगत सरकारला मी हेच विचारलं होतं की तुम्ही हेलिकॉप्टर शॉट आणि बॉटम हँडचा वापर कसा करता. त्यावेळेला त्याने सांगितलं शॉर्ट पिच क्रिकेट, हाफ पिच क्रिकेट. त्यांच्या इथे शॉर्ट आर्म अशीच गोलंदाजी केली जाते. वेस्ट बेंगॉलमध्ये देखील हे क्रिकेट प्रचलित आहे. आणि त्यावेळेला मी त्याला हेही विचारलं होतं की सागर अलीचं काय. तो बोलला सागर अली आणि मी हे दोन्ही खेळाडू त्याच क्रिकेट पासून वर आलेले खेळाडू आहोत. त्याचमुळे जगत सरकारने 911 पोर्श ही कार जिंकली ISPL मध्ये. आणि त्याचा चालक स्वतः क्रिकेटचा देव होता, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आताच मी हिम्मतनगर बिग बॅश लीग मध्ये जगत सरकारची इंटरव्ह्यू घेतली. त्याने सांगितलं की मला ऑटोमॅटिक कार चालवता येत नाही. त्यावेळेला मी जसं सचिन सरांनी सांगितलं की कार तू ड्राईव्ह करेगा की मैं, त्याला त्याने सांगितलं सर मुझे चलाना नहीं आता ऑटोमॅटिक कार. मग लगेच सचिन सरांनी सांगितलं ठीक आहे मी तुझा आज सारथी आहे. जो क्रिकेटचा देव, क्रिकेटचा भगवान, नॉट आउटचा निर्णय दिलाय पंचाने. जो 24 वर्ष भारतासाठी ज्याने दिले, तो माणूस ज्यावेळेला टेनिस बॉल क्रिकेटरच्या मॅन ऑफ द सिरीजची कार चालवत असेल, त्याला बाजूला घेऊन बसून अजून काय पाहिजे क्रिकेट आणि क्रिकेटच्या आयुष्यात. आणि म्हणूनच हाफ पिच क्रिकेट, तिथे असलेलं शॉर्ट पिच क्रिकेट हेच पुढे जाऊन इथून एक खेळाडू नक्की टेनिस बॉल क्रिकेट गाजवणार. व्हाईट बॉलचा निर्णय
परंतु मला हेही माहिती आहे की टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू हाफ पिच पासूनही वर आलेले आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होत असते, कारण हा जो क्रिकेटचा गाभा आहे, हा क्रिकेटचा पाय आहे आणि इथूनच तर क्रिकेटर घडतात, कारण त्यांची नजर बसते, ते चांगलं क्रिकेट खेळत असतात. आणि इथे हा सामना मात्र संपलाय. हा सामना इथे जिंकलाय अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशनने. अभिनंदन. 46 धावांनी भव्य विजय मिळवलाय अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशनने या मॅचवर. आणि आता वेळ झाली आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनाऊन्स करण्याची. खेळाडूचं नाव आहे बिकी दास, ज्याने 20 बॉल मध्ये 68 धावांची खेळी केली आणि त्यातल्या त्यात 1 षटक, 4 धावा, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. बिकी दास ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. पुणे प्रीमियर